आज राज्यामध्ये आपण बघताय महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अजिबात गांभीर्य नाही आहे. सातत्याने महिलांच्या विरोधात काही ना काहीतरी आक्षेपार्ह गोष्टी होत आहेत. मला असं वाटतं होम मिनिस्ट्री बाकीच्या कामात इतकी व्यस्त आहे की लोकांची सुरक्षितता हा त्यांचा सगळ्यात प्राधान्य असलेला विषय आहे. त्याच्यापुढे पूर्ण दुर्लक्ष होत आहे होम मिनिस्ट्रीकडून. नाही, पोलिसांना कशाला पत्र ट्विट केलेलं आहे, मागणी केलेली आहे. एरवी ट्विटरवर एवढे ओव्हर ॲक्टिव्ह असणारी हे सरकार सिलेक्टिव्हली ॲम्नेशिया असतो त्यांना. पूर्णपणे मला असं वाटतं आजचा दादाचा लेखही आपण सगळ्यांनी वाचला असेल. माननीय अजितदादांनी एक सविस्तर लेख या सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीवर आणि अपयशावर सविस्तर दादांनी आज लेख लिहिलेला आहे. आणि 1 वर्षामध्ये खरंच आपल्या सगळ्यांच्या पदरात काय पडलं आणि मी आजही सकाळी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं की त्यांनी यश आणि अपयश यातलं पाहिलेलं आहे. मला एकच प्रांजळपणे प्रश्न विचारायचा आहे सरकारला की शेतीबाबत ते क्लेम करतात की त्यांचं काम झालं आहे. कांद्याला भाव आहे, टमाट्याचे काय हाल आहेत सगळ्यांना चांगले आहेत. FRP केंद्र सरकारने आत्ता उगाच काहीतरी 50-100 रुपये वाढवलेला आहे, जास्त का नाही वाढवला. आणि MSPच्या बाबतीत मग ढोबळी मिरची असेल, कांदा असेल, कुठलीही भाजी असेल, एकीकडे मुंबईमध्ये उच्चांक आहे किमतींचा, म्हणजे महागाई कमी झालेली नाही. आणि कालच पूर्ण केंद्र सरकारचा डिटेल आलेलं आहे की कशी महागाई कमी झालेली नाही. तो सगळा डेटा काल अनेक वृत्तपत्रात आलेला आहे. आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडलेलं नाही. दुधालाही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे आणि शहरामध्ये स्वस्त नाही आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा आधीचा एक प्रिय शब्द होता बिचौलिये. आत्ता हे बिचौलिये कोण आहेत? आम्ही सत्तेत असताना सातत्याने बिचौलियांबद्दल बोलायचं. मग ही आता तर केस आणखीन चिंताजनक राज्यात आणि देशात झाली आहे. मग ह्याचं उत्तर आत्ता सत्तेत असलेल्या लोकांनी दिलं पाहिजे, कारण काय महागाईचं आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर आज सत्तेत असलेले लोक ते जबाबदार आहेत. हे कॉन्ट्रडिक्शन नाही, कॉन्ट्रडिक्शन नाही आहे. काही केलं नसतं तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येत ज्याला थोडंसं इकॉनॉमिक्स कळतं, 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही काही करून झालीच असती. एनी इकॉनॉमिस्ट, मी इकॉनॉमिस्ट नाही पण कुठल्याही इकॉनॉमिस्टला विचारा, ज्या कितीही मिनिमल ग्रोथ झाली असती तर एवढी मोठी आपली इकॉनॉमी आहे की 5 ट्रिलियन होणं हे काय फार मोठी गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. आणि ग्रोथ हॅज स्टॅग्नंट आणि इन्फ्लेशन इज एक्सेप्शनली हाय. तुम्ही कुठल्याही महिलेला जाऊन विचारा, काल सगळ्या वर्तमानपत्रात फक्त टमाट्याच्या भावावर अग्रलेखही होते. त्याच्यामुळे सगळी वर्तमानपत्रात जर तुम्ही कालची वाचली असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांचं वास्तव दुःख आणि सर्वसामान्य मायबाप जनतेची महागाईमध्ये काय कंबरडं मोडलं जात आहे हे सगळं कालच्या वर्तमानपत्रात होतं. अँड लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. खरं तर कुठल्याही लोकशाहीत हल्ला करण्याचं मी फार काही त्याच्यात गैर मानत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, लोकशाहीत थोड्या या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि आदरणीय पवारसाहेबांवर गेले 55 वर्ष जोपर्यंत त्यांच्यावर आपण वार करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही. हे गेले 55 वर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात गैर किंवा वेगळं काही वाटत नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरं की आंब्याच्याच झाडाला नेहमी दगडं मारतात ना, बाबळीला थोडी मारतात. माननीय देवेंद्रजी इतक्या त्या शपथविधीत अडकलेले आहेत कारण त्यांना मूळ मुद्द्यात हातच नाही घालायचा. त्यांना असं का नाही देवेंद्रजींना वाटत की या राज्यातली प्रत्येक महिलेची जबाबदारी एक बहीण म्हणून ते होम मिनिस्टर आहेत त्यांच्यावर, ते का नाही भाष्य महागाईवर करत, ते का नाही भाष्य सिलेंडरवर करत, का नाही महिला सुरक्षिततेवर करत, का ह्या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जे आमची दुःख आहेत, आमच्या महिला भगिनींवर होणारे अत्याचार आहेत, त्याच्यावर का नाही ते बोलत.
म्हणून ते दुसरं काहीतरी काढत बसतात जे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये रेलेव्हंटही नाही आहे. म्हणजे प्रशासन सोडून सातत्याने मागे जाणं, गॉसिप करणं याच्यातच हे सरकार मग्न आहे. हे खूप दुर्दैवी आहे. लोकांनी एक तर सरकार ओभाडून आणलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रशासन सोडून हे सरकार सगळं करतं. मी तुम्हाला खरं सांगू, मला बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि संघटनेतल्या कामात इतका वेळ असतो की मला गॉसिप करण्यासाठी खूप कमी वेळ असतो. आणि मला असं वाटतं इतक्या वेळा त्याची ते च्युइंगमसारखं झालेलं आहे. च्युइंगम पहिल्यांदा खातो ना तेव्हा छान वाटतं, ते चगळून 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 इट बिकम्स टेस्टलेस. तर अनफॉर्च्युनेटली भारतीय जनता पक्षाला ते टेस्टलेस करायची झालेली आणि दे आर ऑब्सेस्ड. म्हणजे भारतीय जनता पक्षाला ऑब्सेशन झालं आहे या विषयाचं. कारण का ते पुढचं काय वगैरे काही, ते सत्तेत इथे आहेत, केंद्रात आहेत. विजन डॉक्युमेंट, राज्यासाठी पुढे मी काय करणार, गेलेल्या नोकऱ्या परत कसं आणणार, सिलेंडरचा भाव कमी कसा करणार, महागाई कशी कमी करणार, ह्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही. हे सोडून सगळं बोलत आहेत. नाही तर काहीच नाही झालं तर पहाटेचा शपथविधी. त्याच्यामुळे अर्थातच शरद पवार आणि अजित पवारांचं ऑब्सेशन आहे भारतीय जनता पक्षाला. आणि म्हणूनच मी म्हणते की दादाला जे मी अमिताभ बच्चनची उपमा दिली होती ती ह्याच्यासाठीच की भारतीय जनता पक्षाला शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुढे काही दिसतच नाही. सो ॲक्च्युली आय एम फ्लॅटर्ड की महाराष्ट्राचं देशाचं राजकारण हे जर माझ्या वडील आणि भाऊ आणि आमच्या नेत्यांशिवाय चालत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट ही राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलीच नाही. कसल्या प्रकरणात? खंडणीच्या प्रकरणात. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्यांच्यावर भारतीय जनता पक्ष आरोप करतो त्यांनाच घेऊन त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ करून ते पक्षात घेतात. आणि त्यांचेच एक पदाधिकारी असं म्हणले आहेत की आम्ही काही केलं तरी चालेल आणि आम्ही आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला काय आता ईडी CBIची भीती वाटत नाही. हे मी म्हणत नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी म्हणत आहेत. त्याच्यामुळे ममता दिदींनी जे वॉशिंग मशीन कलकत्त्यात दाखवलं आहे त्याचाच हा एक पुढचा भाग असावा. त्यांनी कदाचित त्याची एजन्सी महाराष्ट्रात जी घेतली आहे त्याचं एक एक्सटेन्शन असावं. गेले अनेक वर्ष मी हे म्हणते आणि या मताची मी ठाम आहे की मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप हे सातत्याने कोणीतरी एक अदृश्य हात दिल्लीवरनं करतोय. तो अदृश्य हात कुणाचा आहे हे काय फार मला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही खूप हुशार आहात. पहिलं येऊ तर दे, विस्तार तर होऊ दे. दर 3 दिवसांनी तुमच्या चॅनलवर बातमी असते विस्तार होणार. विस्तार झाल्यावर बोलू. नहीं, दिस इज रिडिक्युलस, दिस इज हर्टिंग द कॉन्स्टिट्यूशन. अगर गवर्नर साहब एक कैबिनेट के मंत्री को निकाल देंगे, ऐसा चलेगा तो दिस इज व्हाट, ये दड़पशाही है, लोकशाही रही नहीं इस देश में. तो CM तमिलनाडु ने जो स्टैंड लिया है वो सही है. आज तमिलनाडु में करेंगे, कल हर देश दिल्ली से ही चलेगा, गवर्नर चलाएगा. फिर कॉन्स्टिट्यूशन है किस कहाँ इस देश में? सांगितलं ना मराठी. नाही, ज्या पद्धतीने राज्यपाल या देशात काम करतात जणू काय ते पक्षाचे गव्हर्नर आहेत, राज्याचे नाही आहेत अशी परिस्थिती देशात दिसते. आणि डेटा तुम्ही काय झाला आता तामिळनाडूमध्ये जी झाली ती घटना दुर्दैवी आहे आणि आपल्या संविधानाच्या चौकटीत ती बसत नाही. मी त्याचा जाहीर निषेध करते. आज तामिळनाडूमध्ये केलंय, उद्या बाकीच्याही राज्यात करेल. ही दडपशाही आहे. आज लोकशाही देशात
संपतीये का काय अशी सातत्याने भीती संपण्याच्या मार्गावरती आहे. ती कधी संपणार हाच मोठा मुद्दा राहील. We have to wait for the entire draft to come. Let the draft come, we'll study the draft and then we'll talk about it. It's too premature to react right now. मला याची माहिती नाही. मी पाटण्याला गेले, पाटण्यानंतर आमची पक्षाची मीटिंग दिल्लीला होती, त्यानंतर मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. त्याच्यामुळे आता सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी हे सगळे कामात व्यस्त आहेत. त्याच्यामुळे जेव्हा काही निर्णय होईल तो तुम्हाला कळेलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक आहे. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे या पक्षामध्ये सगळ्यांचा मान सन्मान होईलच आणि या देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी जे काय करावं लागेल हे आम्ही पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने राज्यासाठी आणि देशासाठी करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.